दुपारी 4:30 दरम्यान मी मलकापूरहून ज्यावेळेस आपल्या जामनेरकडे येत होतो त्यावेळेस साधारण आपल्या मालदापाडी फाट्यावर डॉक्टर आनंदजी यांचा पंप आहे, त्या पंपच्या बाजूलाच एक क्रुझर गाडी आणि एक डिझायर गाडी, या दोघांचा एकदम जोरात त्या ठिकाणी भयंकर ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर झालेला होता. क्रुझरमध्ये 10-12 लोक होते आणि त्यानंतर डिझायर गाडीमध्ये सुद्धा 5-6 जण होते आणि मोठ्या प्रमाणावर तिथे आक्रोश सुरू होता. अशा वेळेला तिथे पोहोचल्यानंतर स्पॉटवर पोहोचल्यानंतर मी आपले जालंधर राजपूत आरोग्य दूत यांना ॲम्ब्युलन्ससाठी कॉल केला आणि आमच्या मागेच आमचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतांना पाविस्कर ते सुद्धा बोलवला होता, त्यांना सुद्धा कॉल केला की ते मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यानंतर 1-2 आमची प्रायव्हेट गाडी त्या ठिकाणी होती, त्या प्रायव्हेट गाडीमध्ये जे किरकोळ जखमी होते त्यांना फटाफट त्या ठिकाणी टाकले आणि त्यांना इथून जामनेरला आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी आणण्यात आलं. त्याच्यामध्ये तिथे असं आढळलं की 2 ज्या महिला होत्या, नंतर असं समजलं की त्या नाशिकहून ती गाडी बोदवला जात होती, तर त्या डिझायरमधल्या ज्या 2 महिला आहेत त्या जागेवरच त्या ठिकाणी प्राण झाल्या होत्या. त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. त्याच्यामध्ये 2-3 जणांना थोडंसं जास्त लागलेलं आहे आणि बाकीचे 5-7 लोक जे महिला आहेत त्या शिवरला गेलेल्या होत्या, त्यांना थोडीशी किरकोळ त्या ठिकाणी दुखापत झालेली, असं एकूण घटना त्या ठिकाणी घडला. नेमका हा अपघात कसा झाला, म्हणजे कोणत्या गाड्या होत्या दोघं? प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं होतं की ही क्रुझर गाडी जी येत होती बोदोडकडून येणारी, ती जामनेरकडे जात होती, ती तिच्या मार्गाने बरोबर होती, परंतु काहीतरी ओव्हरटेक करण्याच्या नादात जो आपला डिझायरवाला होता तो पुढे निघण्याचा प्रयत्न करत होता आणि अचानक ही क्रुझर गाडी समोर आल्यानंतर त्याला ते काहीतरी अवघडल्यासारखं झालं, कळलं नाही काय करायला पाहिजे आणि तो त्या गाडीच्या समोर येऊन गेला. एकदम समोर आल्यानंतर दोघांकडे कंट्रोल झालं नाही आणि क्रुझर गाडीने त्या समोरच्या डिझायरला त्या ठिकाणी ठोकलं. परंतु प्रत्यक्ष असं वाटतं की डिझायरवाला जो क्रुझरवाला होता तो बरोबर त्याच्या साईडने चालला होता आणि डिझायरवाला ओव्हरटेकच्या नादामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी धडकला त्या गाडीवर. या घटनेत नेमके किती मृत्यू झालेले आहे आणि किती जखमी आहेत? 2 महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. ते दोन्ही महिला नाशिकच्या आहेत आणि साधारण 10 ते 13 जण त्या ठिकाणी जखमी, त्याच्यामध्ये 2 लहान मुली देखील आहेत. आणि किती रुग्ण आपल्याकडे आलेले आहे आणि काय परिस्थिती सध्या? उपजिल्ह्यामधून रुग्णालयामधून आमचे CMO डॉक्टर प्रशांत महाजनकर यांना अपघाताची खबर लागली. त्यात जवळपास 10 ते 12 रुग्ण अपघातग्रस्त झाले आहे अशी खबर सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मिळाली. तात्काळ आम्ही पूर्ण उपजिल्हा रुग्णालय परिवार तिथे उपस्थित राहिला. 3 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. जवळपास 12 रुग्ण आपल्या दवाखान्यात दाखल झाले. त्यातील 2 जणांना पायाला फ्रॅक्चर होते, त्यांना थोडे कास्ट करून प्रथमोपचार देऊन जळगावला रेफर करण्यात आले आणि एक महिला होती त्यांना डोक्याला मार होता, त्यांना स्टिच घेतले आणि CT स्कॅनसाठी जळगाव येथे रवाना केले. नंतर थोड्या वेळाने दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये कमलाकर भाऊंनी 2 महिलांना घेऊन आले. त्यांना आम्ही चेक केल्या असता त्या दुर्दैवाने घटनास्थळीच मृत होत्या. त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथमदर्शनी ते नाशिक विभागातल्या असल्याचे सांगतात. एकूण अपघातात किती मृत्यू आहे आणि किती जखमी आहेत? अपघातामध्ये एकूण आपल्या उपजिल्ह्यामध्ये जे 2 दाखल झाले ते मृत्यू आहेत आणि 14 रुग्ण जवळपास दवाखान्यात आलेले होते. बाकीच्यांची प्रकृती सेटल करून त्यातील 2 जे हेड इंजुरी होते त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आलेले आहे. आणि अजून बोदवड ग्रामीण रुग्णालयात माहिती घेतली असता अपघातातील काही रुग्ण बोदवड येथे देखील परस्पर गेलेले आहेत.
साधारण माहिती किती वाजता घडली, किती वाजता भेटली आणि कुठे नेमका अपघात झाला? साधारणतः 3 ते 3:30च्या दरम्यानमध्ये आम्हाला फोन आला. येताच खेड्यावर करून तिथे निघालो. मालदावाडी इथे गेलो. ते हे लोक पडलेले होते आजूबाजूला, जे आमचे कमलाकर भाऊ वगैरे, आनंद जैन, हे सर्व लोक तिथे होते. त्यांनी मला कॉल केले फटाफट की लवकर येऊन जावं, असे लोक असे लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. माहीत आहे का करताच खेपी मी तिथे निघ गेलो आणि तिथून आपल्या त्या मृत जे होते ते गाडीत टाकले. गाडीत टाकून डायरेक्ट जामनेरला घेऊन आलो. नेमका हा अपघात कसा झाला तिथे? एक क्रुझर म्हणून आहे आणि दुसरी स्विफ्ट डिझायर आहे. दोघीची आमने सामने टक्कर झाली. टक्कर झाल्यास की म्हणजे दोघी हे जे लेडीज होते एक साईडला बसलेले होते म्हणे, एक साईडला गाडी ठोकल्या कारणानं दोघी ऑन दी स्पॉट लेडीज तिथेच जागेवरच एक्सपायर. एक्सपायर झाले. ठीक आहे.